महाराष्ट्राच्या मातीला अभिमान वाटणारा दिवस म्हणजे 19 फेब्रुवारी 1630. सध्याच्या पुणे जिल्ह्यामध्ये असलेल्या जुन्नर तालुक्यातील शिवनेरी या किल्ल्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. शिवजन्माच्या वेळेस हा किल्ला अहमदनगरच्या निजामशाहीच्या ताब्यात होता. शहाजीराजे निजामशाहीतील एक अत्यंत पराक्रमी सरदार होते व त्यांनी आपली पत्नी जिजाबाई यांना प्रस्तुतीसाठी या किल्ल्यावर वास्तव्यास ठेवले होते. 1630 ते 1640 या कालावधीत सध्याच्या पुणे शहरातील लाल महालामध्ये जिजाऊ व बाळ शिवाजी यांचे वास्तव्य होते. 1641 मध्ये बाळ शिवाजी राजांना आपले वडील शहाजीराजे यांची आठवण येत होती. त्यामुळे ते कर्नाटकात बंगळूर येथे शहाजीराजे यांना भेटण्यासाठी गेले. कर्नाटकातून ते 1643च्या प्रारंभी महाराष्ट्रात पुणे येथे परत आले. शहाजीराजांनी बाळ शिवाजींसोबत पायदळ, घोडदळ, मौल्यवान भगवा ध्वज, फार मोठी संपत्ती व आपल्या अत्यंत विश्वासू असलेले काही माणसे त्यांच्यासोबत दिली. हे सर्व घेऊन शिवाजीराजे 1643च्या सुरुवातीस पुण्यात परतले. ही जी साधने शिवाजी महाराजांना शहाजीराजांनी दिली ती सर्व साधने एक राज्य निर्माण करण्यासाठी आवश्यक असतात. म्हणूनच आपण शहाजीराजांना स्वराज्याचे संकल्पक असे म्हणतो. 1643च्या प्रारंभी पुण्यात परतल्यानंतर बाळ शिवाजीराजे दादोजी कोंडदेवांबरोबर कारभार पाहण्यासाठी मावळांत हिंडू लागले. तेथील शेतकरी मुले त्यांची जिवलग मित्रे बनली. ह्या त्यांच्या मित्रांनीच त्यांना सह्याद्रीतील अवघड वाटा, आडावाटा, चोरवाटा, घाट, खिंडी, गुहा वगैरेंचे परिचय करून दिले. सह्याद्री शिवाजींच्या युद्धकला प्रशिक्षणाच्या प्रात्यक्षिकांची प्रयोगशाळाच बनला. आता त्यांचा मित्रमेळावा वाढला. स्वराज्याची रंगीत तालीम सुरू झाली. 1644 या वर्षी शिवाजी महाराजांनी मावळनेर खोरे या प्रदेशांवर ताबा मिळवला. हा प्रदेश आदिलशाहीच्या ताब्यातील होता. हा प्रदेश मिळवून शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. नेक्स्ट व्हिडिओमध्ये शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला, त्यांनी बांधलेला पहिला किल्ला आणि शहाजीराजांना झालेली कैद याबद्दल माहिती सांगणार आहे. तर त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि कॉमेंट करायला विसरू नका. थँक्यू. कोणाचीही मेहनत ही चोरायची नसते. त्यासाठी आत्तापर्यंत मी तुम्हाला जी शिवचरित्राची माहिती सांगितलेली आहे ते माझ्या गुरु डॉक्टर अर्चना टाक मॅडम यांनी मला सांगितलेली आहे. तीच माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहे.